आपण नेहमीच बाजारातील समोसे खातो, पण आज हे समोसे आपण घरच्या घरी बनवणार आहोत. अगदी इझी पद्धतीने आणि खायला तितकेच टेस्टी असे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे मी घेतला आहे मैदा, त्यामध्ये टाकलं आहे थोडंसं ओवा आणि चवीपुरतं मीठ. छान मिक्स करून घेऊया. त्यावर टाकूया वरून तुपाचं मोहन आणि छान हाताच्या साहाय्याने मिक्स करून पाण्याचा वापर करून छान एक असा डो बनवून घेणार आहोत. थोडंसं तेल देखील टाकूया आणि झाकून बाजूला ठेवूया. आता खलबत्त्यामध्ये घेतले धणे आणि बडीशेप छान ठेचून घेतली आहे. इकडे घेतला आहे बटाटा उकडून, तो हाताच्या साहाय्याने छान चुरून घेतला आहे. त्यानंतर तडका पॅनमध्ये ठेवूया. छान मसाल्यांचा तडका देण्यासाठी तेल घातलं आहे, सोबत घातलं आहे कढीपत्ता, मिरची, जिरे, आपलं ठेचलेलं सारण आणि काही निवडक मसाले. मसाल्यांमध्ये आहे धणेपूड, जिरे पावडर आणि तिखट आणि हळद, सोबत आहे चवीपुरतं मीठ आणि छान आपण मसाला आपल्या बटाट्यांवर घातला आहे. छान मिक्स करून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर देखील त्याच्यामध्ये ॲड केली आहे. आता पिठाचा एक गोळा घेऊन त्याची एक छान पाळी लाटली आहे. त्यानंतरला त्याच्यामध्ये 2 भाग करायचे आहेत आणि एकामध्ये छान सारण भरून घेतलं आहे. सगळीकडून पाणी लावायचं आहे आणि छान त्याला समोसेचा शेप द्यायचा आहे. हे समोसे बनवायला जितके सोपे आहेत तितके खायला देखील खूप टेस्टी लागतात आणि हेल्दी देखील आहेत. आता कढई ठेवली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये टाकलं आहे तेल छान मीडियम फ्लेमवर गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला समोसे छान गोल्डन होईपर्यंत खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. होऊ शकता आपल्या समोर छान कलर आला आहे आणि इथे आपली झटपट असे घरच्या घरी समोसे रेडी झाले आहेत. बाजारातलेच सारखे लागतात. नक्की बनवून पहा, तुम्हाला देखील खूप आवडतील. बाय.